नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आलेलो आहो मी आपल्या रानाच्या बनामध्ये। तुम्ही बघू शकता इथे आंब्याचं झाड, त्याला कुंपण घातलेलं आणि बाजूला पाणी देण्यासाठी एक बॉटल लावली। आणखी हे दुसरं झाड बघू शकता तुम्ही, व्यवस्थित आहे। इकडे सुद्धा व्यवस्थित आहे हे झाड आंब्याचं। आणि त्या दिवशी इथे आपलं एक आंब्याचं झाड कोणाच्या चुकीमुळे जळलं, तुम्हाला दिसत आहे। हे जे खुबाट आहे हे जळलं। हा आंबा आपला परिपूर्ण खराब झाला, म्हणजे हा वाया गेला आपला आंबा। तर ह्या आंब्याच्या ठिकाणी एक आंबा मी माझ्या शेतात लावलेला आंबा, शेतातला आंबा व्यवस्थितरित्याने गड्डा खोदून काढायचा आहे मला आणि इथे आणून लावायचा आहे। तर चला मग मित्रांनो, आंबा खोदून आणायचा आणि इथे मला लावायचा आहे। बघू शकता मित्रांनो, आंब्याचं झाड हे आहे आपली सब्बल। त्याच्या सहाय्याने आपण आंब्याचं झाड व्यवस्थितरित्याने आणि त्याला इजा न पोचता गवत पहिले मी आजूबाजूचं काढून घेतो। बघा हे कहाणी, त्याची गुई सुद्धा वेगळी निघालेली आहे। याच्यासाठी मला थोडीशी मेहनत जास्त करावी लागेल, कारण की याच्यामुळे खूप सारे आतमध्ये गेलेले आहे। आणि खूप साऱ्या अशा जाळ्या आणि जरवा केलेला आहे आंब्याच्या झाडांनी। कारण की हे आंब्याचं झाड आपल्याला इथे नेवायचं आहे लावण्यासाठी, तर याला व्यवस्थित रीतीने इथे गड्डा खोदून काढावा लागेल। समजा हे सर्व मोव्या जाळ्या घेऊन आपल्या हातामध्ये आलो, बघू शकता। आता एक पॉलिथिन घेवायची आपल्याला, पन्नीमध्ये आपल्याला इथली काळी माती टाकायची आहे, बघू शकता। आता याला इथे काळी मातीमध्ये पॅक करायचं। झालं पॅक। हे बघा मित्रांनो, आपलं आंब्याचं झाड निघून तयार झालेलं आहे। तर आता याला आपण दुसऱ्या जागी लावण्याची व्यवस्था करू। चला मग आंब्याचं झाड इथे आणलेलं आहे मी आपल्या शेतातून, गड्डा खोदून काढलेलं व्यवस्थित। त्याला अशी विजा काहीच पोचलेली नाही। आता आपल्याला एक गड्डा खोदावा लागेल सब्बलच्या सहाय्याने, याला सब्बल म्हणतात। हे बघा, आपल्या आंब्याच्या झाडाला खूप सारा असा जरवा केलेला होता। सगळा व्यवस्थित काही राहिलेला नाही, तर याला आपल्याला टिकावंच लागतं। बघू शकता आपला गड्डा व्यवस्थित झालेला आहे। बघू शकता इथे थोडी गोटे आणि मुरुम आणि थोडी माती अशा अवस्थेत ही जमीन बनलेली आहे। बघू शकता मित्रांनो, आंबा छान आणि एकदम सुंदर दिसत आहे। आता याला आपण मातीतून वेगळं केलं। आता याला आपण जमिनीमध्ये व्यवस्थितरित्याने ठेवलं। ठेवल्यानंतर आपल्या शेतातली काळी माती एकदम काळी अशी छान इथे टाकायची, म्हणजे हे आपली काळी माती त्या आंब्याच्या जळव्याला ओलावा थोडा जास्त दिवस धरून ठेवेल। आपण कदाचित पाणी टाकण्यासाठी 1-2 दिवस लेट झालो तरी चालेल।
कारण की आता बारिश सुरू नाही आहे, तर हा आंबा जगवणं आपल्याला थोडं कठीणच जाईल माझ्या मतेनुसार, थोडं अवघड जाईल. कारण की आता वातावरण सगळं ऊनच आहे आणि हिवाळा संपून उन्हाळ्याला सुरुवात होत आहे. तर ह्या वेळेस आपल्या आंब्याला जगवणं थोडं कठीण जाईल, तरी शक्यतो आपण याला जगू. आता आपल्या आंब्याची लावण व्यवस्थितरित्याने झालेली आहे, तर आपण आता तिथे पाणी, त्याला पाणी देऊ शकतो आपण. पहिले तर थोडं आळं तिथे आपण करून घेऊ चप्पलच्या साहाय्याने, कारण की उन्हाळा सुरू होत आहे, त्याच्यामुळे आपल्या आंब्याला पाणी खूप सारं लागेल. मला चप्पलच्या साहाय्याने मी थोडं आजूबाजूने गड्डे मारले थोडे थोडे, तर आपल्याला आळं बनवण्यासाठी हलकं झालं. हे आळं याच्यासाठी बनवत आहे मित्रांनो, इथे मी व्यवस्थितरित्याने आळं तयार केलेलं आहे. आता काही खड्डे करून आपल्याला आजूबाजूने कुंपण घालावं लागेल. आता ते मी खड्डे करतो. एक खड्डा इथे तयार झालेला आहे. हे जे आंबे लावत आहे मी, ह्या आंब्याचे आंबे कोणी सुद्धा खाऊ शकते आणि येण्या जाणाऱ्यांना, जनावरांना ह्या आंब्याची सावली सुद्धा होईल उन्हाळ्यामध्ये. आता हे झाली आपली मजबूत. तर आता आपल्याला ह्या बॉटलला एक छेद करायचा आहे विड्याच्या साईडने. हे थोडं जास्तच भाऊ पडलेलं आहे याला, तरी काही फरक नाही पडला. एका बाजूला मी काडीच्या साहाय्याने एक ठोक ओढून टाकतो. त्याला व्यवस्थित त्याला पाणी चालू आहे. तर आपल्याकडे शेतामध्ये मी काही झाडं लावलेले होते, त्याच्यामध्ये एक पाणी आणलेलं आहे. आणि आपण याची साल काढत आहे आणि हे साल काढून आपण व्यवस्थितरित्याने इथे, जेणेकरून कोणत्या जनावरांनी आंब्याचं झाड खाऊ शकलं नाही पाहिजे, साहित्याने याला मजबूत बांधून व्हायचं, जेणेकरून हवा आली तर आपलं कुंपण उडणार नाही हवेतून. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जे बी मित्र आपल्या चॅनलवरती नवे असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका. चला मग मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके, बाय.